आणि आता भाजपच्या गोटातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येते। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार ठरलेत। संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे। संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत, तर फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे। तर संजय केणेकर हे ओबीसी चेहरा म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे। तर दादाराव केचे हे आर्वीचे माजी आमदार आहेत। दरम्यान विधानसभेच्या वेळी दादाराव केचे यांना विधान परिषदेचं बोलण्यात आलेलं होतं। त्यांना या ठिकाणी आश्वासन देण्यात आल्याचंही बोललं जातं आणि त्यामुळे त्यांना आता विधान परिषदेची ही उमेदवारी देण्यात आलेली आहे अशी माहिती मिळते। संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत, तर संजय केणेकर यांनी खरं तर बूथ लेवलला अतिशय उत्तम काम केल्याचं या ठिकाणी बोललं जातं आणि त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। पक्षाने दिलेलं आश्वासन ते निश्चितपणाने त्यांनी पाळलं, म्हणूनच त्यांचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि पुढील राजकीय वाटचाल ज्या ज्या ठिकाणी मतदारसंघामध्ये उणीव असेल, ज्या ज्या ठिकाणी पक्षाचा कार्यकर्ता नाहीच, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षाचा कार्यकर्ता निर्माण करणे, पक्ष मोठा करणे आणि त्यातूनच येणारी लोकसभा असो, तिकडे जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपंचायत असो, नगरपालिका असो, या सर्व निवडणुका जिंकून आणण्याकरिता मी अथक प्रयत्न करेल। खरं म्हणजे मी देखील अपेक्षा केलेली नव्हती की अशी संधी लवकर मिळेल, कारण आज पक्ष फार मोठा झालेला आहे आणि त्यामुळे संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती। परंतु ही संधी भारतीय जनता पार्टीने दिली। भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय नितीनजी, माननीय बावनकुळेजी या सर्वांनी विचार करून यावेळेला ही संधी मला दिली। मला असं वाटतं की या संधीचं सोनं मी माझ्या प्रयत्नांनी करेल। भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला, सर्वसाधारण समाजातील व्यक्तीला आज जी संधी दिली, संधी नव्हे तर जबाबदारी दिली, त्या जबाबदारीचा हा माझा सन्मानच आहे। आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो। तर दुसरीकडे विधान परिषदेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाहीये। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे। महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी 1 जागा येईल असं कळतंय। त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा आणि भाजपच्या वाट्याला 3 जागा या ठिकाणी आल्या आहेत।